Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about phase contrast microscope. आत्तापर्यंत आपल्या झालेल्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे मायक्रोस्कोप बघितले, वेगवेगळ्या मायक्रोस्कोपचे टाईप बघितले, ज्यात आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, लाईट मायक्रोस्कोप बघितला आणि त्याच मायक्रोस्कोपमधला एक टाईप आपण बघतोय तो म्हणजे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. व्हॉट इज फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप अँड वाय इट इज इन्व्हेंटेड हे उत्तर आधी आपल्याला माहीत पाहिजे. The phase contrast microscope was first time invented by or described by scientist Fritz Zehnder in the year 1934. Scientist Sir Fritz Zehnder ने फर्स्ट टाईम इन द इयर 1934 एक मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला, ज्याला आपण आता म्हणतो फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप इज नथिंग बट द मॉडिफिकेशन ऑफ द लाईट मायक्रोस्कोप. प्रिन्सिपलमध्ये जास्त फरक नाही आहे, लाईट मायक्रोस्कोपचंच एक मॉडिफिकेशन आहे, ज्याला आपण म्हणतो फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. सो फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप इन्व्हेंट करण्याची गरज का पडली, तर जसं आपण आत्तापर्यंत लाईट मायक्रोस्कोपमध्ये बघितलं आहे की टू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर द सेल अंडर द मायक्रोस्कोप वी नीड टू स्टेन दॅट सेल ऑर वी नीड टू स्टेन दॅट ऑर्गॅनिझम. आपल्याला त्या ऑर्गॅनिझमला किंवा सेलला स्टेन करावं लागतं. का आपण स्टेन करतो, वाय वी स्टेन एनी ऑब्जेक्ट, बिकॉज टू इन्क्रीज द कॉन्ट्रास्ट. आपल्याला स्टेनिंगची गरज का असते, कारण स्टेनिंग केल्यामुळे आपण काय इन्क्रीज करतो, कॉन्ट्रास्ट इन्क्रीज करतो, ज्याच्यामुळे वी कॅन इझिली ऑब्झर्व द ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट इझिली ऑब्झर्व करू शकतो. बरं, हा कॉन्ट्रास्ट इन्क्रीज करण्याची गरज का आहे, कारण आपण इथे इंटरेस्टेड कशात आहोत, मायक्रो ऑर्गॅनिझमला मायक्रोस्कोपच्या अंडर स्टडी करण्यामध्ये. पण मायक्रो ऑर्गॅनिझम नेचरमध्ये ज्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात त्यांच्या सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा सायटोप्लाझम ह्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर ऑर लेस काय आहे, सेमच आहे. आणि ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असल्यामुळे आपण जर या ऑर्गॅनिझमला विदाऊट स्टेनिंग जर आपण मायक्रोस्कोपच्या अंडर बघायला लागलो तर आपल्याला ते कलरलेस दिसतील अँड वी कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन द सराउंडिंग मीडियम अँड द सायटोप्लाझम ऑफ द ऑर्गॅनिझम. सो for clear observation of the microorganism we need to increase the contrast between the cell cytoplasm and its surrounding, and by staining the cell we usually increase the contrast. आपण सेलला स्टेन करून त्याचा काय करतो, कॉन्ट्रास्ट इन्क्रीज करतो. बट वेन वी स्टेन द सेल वी किल द सेल. वी कॅनॉट ऑब्झर्व द सेल इन द वायबल फॉर्म आफ्टर स्टेनिंग. आपण जेव्हा एखाद्या सेलला स्टेन करतो, तिला एखादा कलर करतो, त्यावेळी ती सेल काय होते, सेल किल केली जाते किंवा सेलची डेथ होती आहे. आपण वायबल फॉर्ममध्ये तो ऑर्गॅनिझम किंवा ती सेल ऑब्झर्व करू शकत नाही आफ्टर स्टेनिंग. सो इफ वी आर इंटरेस्टेड टू ऑब्झर्व द सेल इन अ वायबल फॉर्म, लिव्हिंग सेलला जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल तर लाईट मायक्रोस्कोपचे काही लिमिटेशन्स आहेत. कारण लाईट मायक्रोस्कोपमध्ये ड्यू टू द लॅक ऑफ द कॉन्ट्रास्ट वी कॅनॉट ऑब्झर्व द लिव्हिंग सेल. लाईट मायक्रोस्कोपमध्ये आपण काय करू शकतो, लाईट मायक्रोस्कोपमध्ये युजली काय होतं की कॉन्ट्रास्ट नसल्यामुळे आपण लिव्हिंग सेलला ऑब्झर्व करू शकत नाही. सो टू ओव्हरकम ऑल दिस आपण म्हणूया जे ड्रॉबॅक्स आहेत लाईट मायक्रोस्कोपचे, सर फ्रिट्स झेंड्रिक इन्व्हेंटेड अ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, मॉडिफिकेशन ऑफ द लाईट मायक्रोस्कोप. लाईट मायक्रोस्कोप नंतर मॉडिफाईड झालेला हा मायक्रोस्कोप आहे, ज्याला आपण म्हटलं फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. काय केलं जातं ह्याच्यात, दिस मायक्रोस्कोप एन्हान्स द कॉन्ट्रास्ट और कॉन्ट्रास्ट एन्हान्सिंग ऑप्टिकल टेक्निक आहे दॅट कॅन बी युटिलाइज टू प्रोड्यूस अ हाय कॉन्ट्रास्ट इमेज ऑफ अ ट्रान्सपरंट स्पेसिमेन. जे ट्रान्सपरंट स्पेसिमेन आहे त्याला स्टेन न करता त्याच्यातला कॉन्ट्रास्ट ऑप्टिकली काही अरेंजमेंट करून, काही एक्स्ट्रा आपण म्हणूयात पार्ट आपल्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ॲड करून त्याच्यात कॉन्ट्रास्ट काय केला जातो, इन्क्रीज केला जातो. त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, under the phase contrast microscope we can easily observe the living cell or microorganism or the thin tissue slice, fibers, glass fragments and subcellular particles including nuclei and other organelles. We can easily observe them without staining. आणि इथं आपण फक्त काय करतो, कॉन्ट्रास्ट इन्क्रीज करण्यासाठी आपण लाईट वेव्हजमधला जो फेज डिफरन्स आहे तो इथं यूज करतो. आता फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप म्हणजे काय,
फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमधलं ॲडॅप्टेशन्स काय, हे सगळं समजून घ्यायच्या आधी आपल्याला फेज डिफरन्स आणि फेजेस म्हणजे काय हे आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो आपल्याला माहिती आहे की लाईट रेज जेव्हा काय होते एन्व्हायरमेंटमधून पास होत असते त्यावेळी ती कुठल्या फॉर्ममध्ये, वेव्सच्या फॉर्ममध्ये काय करते, ती स्पेसमध्ये ट्रॅव्हल करत असते. आपण म्हणतो ती त्या वेवच्या फॉर्ममध्ये जेव्हा ट्रॅव्हल करते त्यावेळी त्या वेवमध्ये आपल्याला काय दिसतं, एकीकडे आपल्याला काय दिसतं, एकतर हिल रिजन दिसतो आणि दुसरीकडे आपल्याला म्हणूयात आपण त्याला काय म्हणतो की एकतर हिल किंवा व्हॅलीसारखा रिजन आपल्याला दिसतो. हे जे दोन हिल रिजन जे आहेत त्यातला जो डिफरन्स आहे, त्यातलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण लॅम्बडाने डिनोट करतो आणि त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, वेवलेंथ ऑफ दॅट लाईट रेज. लाईट रेज जे ट्रॅव्हल करतायत ते ट्रॅव्हल कुठल्या फॉर्ममध्ये करतायत, वेव्सच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतायत. त्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्सचा जो हिल पार्ट दिसतो आणि आपण म्हणूयात की आपल्याला व्हॅलीचा जो रिजन दिसतो त्याच्यावरून आपण काय करतो, त्या लाईट रेजची वेवलेंथ ठरवतो. ती वेवलेंथ कशी कॅल्क्युलेट करतात, तर दोन हिल रिजनमधला जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणतो लॅम्बडा ऑर वेवलेंथ. तो लॅम्बडा म्हणजेच काय आहे, वेवलेंथ. आपण लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये डिनोट करतो. ते डिस्टन्स जेवढं आहे तेवढी आपण म्हणूयात त्या लाईटची काय आहे, वेवलेंथ आहे. हे डिस्टन्स आपण म्हणूयात 540 नॅनोमीटर असेल तर आपण म्हणूयात ह्या लाईट रेजची वेवलेंथ किती आहे, 540 नॅनोमीटर आहे. लक्षात येतं आहे. आता जेव्हा ही लाईट रेज विदाऊट एनी डेव्हिएशन म्हणजे व्हॅक्यूममधून, एअरमधून आपण म्हणूयात काय करते आहे, ट्रान्सफर होत असते, त्यावेळी मध्ये कुठलं डेव्हिएशन नाही आहे, विदाऊट एनी डेव्हिएशन ती एका कॉन्स्टंट वेवलेंथने काय व्हायला लागली आहे, मूव्ह व्हायला होती आहे. पण समजा इथं दिसतंय बघा, ही जी वेव आहे ती विदाऊट एनी डेव्हिएशन काय व्हायला लागली आहे, पास व्हायला लागलेली आहे. पण समजा आपण म्हणूयात की तीच वेव्ज आपण म्हणूयात ती वेव जेव्हा तिच्यामध्ये एखादा ऑब्स्ट्रॅकल येईल, म्हणजे तीच लाईट रेज इथं बघा विदाऊट एनी डेव्हिएशन तिचे जी वेवलेंथ आहे त्या ठराविक डिस्टन्सनेच तिचं काय व्हायला लागलं आहे की त्या हिल आणि आपण म्हणूयात व्हॅली रिजन तयार होतो आणि ती त्या वेवच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. मात्र जेव्हा केव्हा ह्या तिच्या लाईटच्या पाथमध्ये एखादा ऑप्टिकली डेन्स मॅटर येईल, ऑप्टिकली डेन्स आपण काय म्हणतो, एखाद्या गोष्टीची ऑप्टिकल डेन्सिटी किती आहे हे आपण कशात मेजर करतो, त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ एनी मटेरियल टू बेंड द लाईट रेज. लाईट रेजला एखादा मटेरियल, एखादं मीडियम किती बेंड करतं ही त्याची जी बेंडिंगची ॲबिलिटी आहे ती थोडक्यात आपण कशात एक्सप्रेस करतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये एक्सप्रेस करतो. इथंपर्यंत लक्षात येते. मग आपण काय म्हणतो, वेनेवर एनी ऑप्टिकली डेन्स मीडियम एंटर और वेनेवर द लाईट पासेस थ्रू एनी ऑप्टिकली डेन्स मीडियम. आता काय होणार आहे, त्या लाईटच्या पाथमध्ये जेव्हा एखादा ऑप्टिकली डेन्स मटेरियल किंवा ऑप्टिकली डेन्स मीडियम येईल तर त्या ऑप्टिकली डेन्स मीडियममुळे लाईटच्या वेवमध्ये जे ऑब्स्ट्रॅकल आलं आहे, आता त्या वेवमध्ये काय होते बघा, इथं तुम्हाला दिसते की इथली जी वेव आहे तिच्या पाथमध्ये आता काहीतरी ऑप्टिकली डेन्स मटेरियल आलं आहे, त्यामुळे तिचा स्पीड अफेक्ट होणार आहे. तो स्पीड किती अफेक्ट होईल हे कशावर अवलंबून असेल की ज्या मटेरियलमधून ती लाईट पास होती आहे त्या मटेरियलची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, तो किती ऑप्टिकल डेन्स आहे. तो जितकं मटेरियल ऑप्टिकल डेन्स असेल तितक्या प्रमाणात त्या लाईट वेव्ज आपण काय म्हणूयात त्यांच्यात डिस्टर्बन्स होईल, त्या डिस्ट्रॅक्ट होतील. लक्षात येते. आणि आपण इथं लक्षात येते बघा की जेव्हा तीच लाईट रेज जेव्हा एखाद्या ऑप्टिकल डेन्स मटेरियलमधून पास होते आहे, आपल्याला इथं लक्षात येते की त्याची जी फ्रिक्वेन्सी, त्याची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ काय झालेली आहे, बदललेली आहे. लक्षात येते. मग आपण म्हणूयात हा जो डिफरन्स झाला आहे त्या लेंथमध्ये ह्याला आपण म्हणतो चेंज इन द फेज ऑफ लाईट. लाईटच्या फेजमध्ये आता काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. लक्षात येते. आता हा जो झालेला चेंज आहे तो चेंज दोन प्रकारचा असू शकतो. आता काय सांगते ते बघा. आपण काय म्हटलं की तो जो होणारा चेंज आहे तो चेंज एकतर कसा असेल, डिस्ट्रक्टिव्ह फेज चेंज होईल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह फेज चेंज होईल. आता डिस्ट्रक्टिव्ह फेज चेंज आणि कन्स्ट्रक्टिव्ह फेज चेंजमधला डिफरन्स समजून घ्या.
डिस्ट्रक्टिव्ह फेज चेंजमध्ये काय होणार आहे बघा, की आपण म्हणूयात की जेव्हा आपण काय म्हणतो बघा, की जेव्हा ह्या लाईट रेज एकाच फेजमध्ये आहेत असं आपण केव्हा म्हणणार आहे, तर तुम्ही ही पहिली डायग्रॅम बघा की ज्याच्यात आपण काय म्हणतोय की ऑल द वेव्ज आर इन अ फेज, ऑर लाईट वेव्ज ज्या आहेत किंवा लाईट रेज जे आहेत ते एका फेजमध्ये आहेत. फेज म्हणजे काय बघा, तर इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जिथं वरच्या वेव्हचा व्हॅली रिजन येतो तिथंच खाली पण जी लाईट रेज दिसते तिचा व्हॅली रिजन येतोय. त्यांचा जो आपण म्हणूयात की हिल रिजन आहे तो सुद्धा एकमेकांबरोबर काय आपण म्हणूयात की सिंकमध्ये आहे. जिथं हिल रिजन आहे वरच्या दोन्ही वेव्हचा तिथंच ह्याचा हिल रिजन आला आहे, जिथं व्हॅली रिजन आहे तिथंच दोन्ही वेव्हचा व्हॅली रिजन आला आहे. त्यामुळे अशा ज्या रेज आहेत त्यांना आपण काय म्हणतो की ह्या रेज काय आहेत, एका फेजमध्ये आहेत, एका सिंकमध्ये आहेत. लक्षात येतं आहे. आणि आपण काय म्हणतो की जेव्हा आता तुम्ही सेकंड डायग्रॅम बघा, इन द सेकंड डायग्रॅम वी कॅन इझिली ऑब्झर्व दॅट देर इज अ डिफरन्स इन द फेज. म्हणजे काय, तर आपण म्हणतो पहिल्या वेव्सचं जिथं काय आहे आपण म्हणूयात हिल रिजन आहे, तिथं दुसऱ्या वेव्सचा काय आहे, दुसऱ्या रेजचा काय आहे सॉरी, तर व्हॅली रिजन आहे. नेक्स्ट आपण बघूयात की जिथं पहिल्या वेव्सचा किंवा पहिल्या रेसचा काय आहे, पहिल्या रेजचा व्हॅली रिजन आहे, तिथं दुसऱ्या रेजचा काय येतोय, हिल रिजन येतोय. मग आपण काय म्हणूयात की ह्या दोन रेज एकमेकांबरोबर सिंकमध्ये नाही आहेत. दोघांचा आपण म्हणूयात की जो तयार होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या एका सिंकमध्ये नाही आहेत. एकाचं जिथं व्हॅली रिजन तयार होतं तिथं दुसऱ्याचं हिल रिजन येतोय. त्यामुळे अशा ज्या वेव्ज असतात त्यांना आपण काय म्हणतो, किंवा अशा ज्या लाईट रेज आहेत त्या रेजना आपण काय म्हणतो, दीज रेज आर आउट ऑफ फेज. जेव्हा दोघांचा स्पीड, दोघांची डायरेक्शन, दोघांची वेवलेंथ सेम असेल त्यावेळी आपण काय म्हणू, त्या रेज काय आहेत, ऑल द लाईट रेज आर इन फेज. आणि जेव्हा त्या एका लयीत नसतील तर आपण त्यांना म्हणणार आहे दे आर आउट ऑफ फेज, द रेज आर आउट ऑफ फेज. इथं आपण काय बघितलं की लाईट रेज इन फेज असणं म्हणजे काय आणि आउट फेजमध्ये असणं म्हणजे काय. इथंपर्यंत क्लिअर असेल तर आपण पुढं काय म्हणतोय बघा, की वेन बोथ द रेज आर इन फेज, जेव्हा दोन लाईट रेज जे पास होत आहेत त्या जर एकाच फेजमध्ये असतील, त्या जर काय असतील, एकाच फेजमध्ये असतील, जसं ह्या डायग्रॅममध्ये दिसतंय की दोन्हीही रेसचा हिल रिजन आणि प्लॅटू रिजन, हिल रिजन आणि व्हॅली रिजन आपण म्हणूयात की एकाच वेळी एकाच डायरेक्शनमध्ये सेम डिस्टन्सवर जर असेल तर अशा दोन वेव्ज मिळून जेव्हा आपण त्या दोन वेव्ज एकत्र येतील त्यावेळी आपल्याला तयार होणारी जी दिसणारी वेव्ह आहे त्या वेव्हची इंटेन्सिटी काय झालेली असेल, वाढलेली असेल. ह्या दोन्ही मिळून काय होते बघा, आता इथल्या हिल रिजनची तुम्ही हाईट जराशी ऑब्झर्व करा आणि ह्या दोन्हीचं मिळून तयार झालेली जी वेव्ह आहे तिची हिल आणि व्हॅलीची जी आपण म्हणूयात जी डेप्थ आहे त्याची जी हाईट आहे ती थोडी लक्षात घ्या. आपल्याला काय लक्षात येईल की जेव्हा अशा इन फेज वेव्ज एकत्र येतात त्यावेळी तयार होणारी जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी काय असते, जास्त असते. आपल्याला इंटेन्सिटी इन्क्रीज झालेली दिसते, ते आपल्याला दिसतं. आणि असे ज्या वेव्ज आहेत ह्या जेव्हा दोन वेव्ज इन फेज असलेल्या वेव्ह एकमेकांबरोबर इंटरफिअर करतात किंवा त्यांचा जो इंटरफिअरन्स आहे त्या इंटरफिअरन्सला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह वेव्ज तयार होतात. वेन two in phase light rays are interfere with each other they form the constructive waves. त्यांच्यामुळे तयार होणारी लाईट वेव्ज कशी असणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह असणार आहे. म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसताना काय दिसेल तर त्या दोन्हीही लाईट रेज मिळून त्यांची इंटेन्सिटी इन्क्रीज झालेली दिसेल, आपल्याला ब्राईट लाईट दिसतील. पण तेच इफ द रेज आर आउट ऑफ फेज, आता आउट ऑफ फेज काय आहे हे आपण मगाशी बघितलं. आउट ऑफ फेज म्हणजे एका रेसचा जर आपण वेव्ह पॅटर्न बघितला तर त्याचा हिल रिजन आणि दुसऱ्याचा त्याच ठिकाणी कोण येतोय तर व्हॅली रिजन येतोय. त्यामुळे जेव्हा अशा आउट ऑफ फेज वेव्ज एकमेकांबरोबर इंटरफिअरन्स करतील त्यावेळी जो इंटरफिअरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणतो. वाय वी कॉल्ड इट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, बिकॉज both the waves when they interfere
दे नलिफाय द इफेक्ट ऑफ इच अदर. म्हणजे आपण म्हणूयात की त्या ब्राईट दिसण्यापेक्षा इथं काय झाला, एकाचा हिल रिजन एकाचा व्हॅली रिजन आल्यामुळे आपल्याला काय दिसेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स दिसेल. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज व्हायच्या ऐवजी आपल्याला कमी झालेली दिसेल. आपण जर इन अदर वर्ड्स सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणूयात की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्समुळे लाईटची इंटेन्सिटी डिक्रीज होईल आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्समुळे लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज होईल. इंटेन्सिटी कमी झाली, इंटेन्सिटी वाढली, हे आपल्याला कसं लक्षात येईल, तर आपल्याला ब्राईटनेस जास्त दिसेल जर इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर, आणि इंटेन्सिटी कमी झाली तर आपल्याला ब्राईटनेस कमी दिसेल. हे कशात आहे म्हटलं आपण, तर जेव्हा इन फेज आणि आउट ऑफ फेज लाईट रेज एकमेकांबरोबर इंटरफिअर करतात त्यावेळी काय काय होतं हे आपण आता समजून घेतलं. हे आपण सगळं कशासाठी डिस्कस करतो आहे, बिकॉज ह्याच प्रिन्सिपलवर काय बेस्ड आहे, तर आपला हा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप बेस्ड आहे. मग आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं बघा, की फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप इज नथिंग बट द सिम्पल मॉडिफिकेशन ऑफ द लाईट मायक्रोस्कोप अँड दिस मायक्रोस्कोप वॉज फर्स्ट टाईम इन्व्हेंटेड बाय फ्रेड्स झेंड्रिक. त्यानंतर आपण काय म्हणतो, मग आता हा मायक्रोस्कोप कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो, तर द फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी इज अ स्पेशल अडॅप्टेशन ऑफ द लाईट मायक्रोस्कोपी अँड हेल्प टू ऑब्टेन अ क्लिअर पिक्चर ऑफ लिव्हिंग ऑर अनस्टेन सेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आत्तापर्यंत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असू देत किंवा लाईट मायक्रोस्कोप असू देत, आपल्याला ऑब्जेक्ट बघायचं असेल, क्लिअर जर त्याचं इमेज आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्ट्रास्ट इन्क्रीज करण्यासाठी त्याला स्टेन करावं लागतं. आणि या कुठल्याही मेथडमध्ये आपण लिव्हिंग सेलला क्लिअरली ऑब्झर्व करू शकत नाही. आणि त्यामुळे लाईट मायक्रोस्कोपचं जे मॉडिफिकेशन आहे, ज्याला आपण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप म्हणतो, तो आपल्याला कशासाठी मदत करतो, इट हेल्प टू ऑब्टेन अ क्लिअर पिक्चर ऑफ अ लिव्हिंग ऑर अनस्टेन सेल. अनस्टेन सेलला आपण ह्याच्यात इझिली बघू शकतो. The adapters convert the minute difference in the phase change in transmitted light due to refractive indices of all the cell organelles into a perceptible or आपण काय म्हटलं, perceptible shades of gray. आता ह्याचा अर्थ काय बघा, आपण काय म्हटलं की हे कशाच्या बेसिसवर, कुठल्या प्रिन्सिपलवर हे काम करतं, तर जेव्हा लाईट रेज, आपण काय म्हणतो, वेन दीज लाईट रेज ट्रॅव्हल थ्रू एनी ऑब्जेक्ट, लिव्हिंग सेल असू देत किंवा स्टेन केलेली सेल असू देत, तिच्यातून जेव्हा काय होतील, ह्या लाईट रेज पास होतील त्यावेळी काय होणार आहे बघा, तर आपण म्हणूयात ज्या लाईट रेज त्याच्यावर इन्सिडंट होत आहेत त्यातल्या काही लाईट रेज विदाऊट एनी डेव्हिएशन ज्या पास होत आहेत, किंवा आपण काय म्हणूयात ज्या लाईट रेज तुमच्या ऑब्जेक्टवर पडणार नाहीत त्या त्यांच्या फेजमध्येच आहेत, त्या फेजमधूनच सेम इंटेन्सिटीने ट्रॅव्हल होतील. पण जेव्हा ह्या लाईट रेज एखाद्या लिव्हिंग सेलमधून, एखाद्या ऑब्जेक्टमधून पास होतील त्यावेळी तो ऑब्जेक्ट काय करेल, तो ॲज कम्पेअर टू द एअर, आपण म्हणूयात आधी ही लाईट कशातून पास होती आहे, हे मीडियम कोणतं आहे, तर हे मीडियम आपण म्हणूयात, हे मीडियम आहे एअर. हे मीडियम कोणतं आहे, एअर. आणि हे मीडियम कुठलं आहे, आपण म्हणूयात बॅक्टेरियल सेल. आता एअर आणि बॅक्टेरियल सेलचं ऑप्टिकल डेन्सिटी बोलायची झाली तर आपण म्हणूयात एअर काय आहे, ऑप्टिकली रेअरर मीडियम आहे, आणि जे सेल आहे ते ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे. म्हणजे काय, ऑप्टिकली रेअर आणि ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे. ह्याचा अर्थ काय आहे, तर एअरमुळे लाईट वेव्जमध्ये त्याच्यामध्ये जास्त इंटरफिअरन्स येणार नाही, डिस्टर्बन्सेस येणार नाहीत, त्याला लाईटला बेंड करण्याची त्याची ॲबिलिटी कमी आहे. पण तेच जर आपण डेन्सर मीडियम म्हटलं, म्हणजे सेलला कन्सिडर केलं, तर एअरच्या कम्पॅरिझनमध्ये आपण जिला काय म्हणणार आहे, एअरच्या कम्पॅरिझनमध्ये जी बॅक्टेरियल सेल आहे ती ऑप्टिकली डेन्स आहे. म्हणजे त्याच्यातून जेव्हा लाईट रेज पास होतील त्यावेळी त्या लाईट रेजच्या पाथमध्ये, त्याच्या इंटेन्सिटीमध्ये, त्याच्या फेजमध्ये काय येणार आहे, चेंज येणार आहे. मग आपण इथं क्लिअरली बघू शकतो की जी लाईट रेज काय होती आहे, एखाद्या मीडियममधून किंवा आपण म्हणूयात की कुठल्याही ऑब्जेक्टमधून पास होत नाही आहे, तिच्या फेजमध्ये काही चेंज होत नाही आहे. पण तीच जर दुसरी एखादी लाईट रेज जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टमधून, एखाद्या सेलमधून पास होईल, त्यात आपल्याला इझिली काय लक्षात येतो, वी इझिली ऑब्झर्व द चेंज इन द फेजमध्ये झालेला चेंज आपल्याला इथं लक्षात येतो. मग ह्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये काय केलं जातं, टू इन्क्रीज द कॉन्ट्रास्ट
कॉन्ट्रास्ट वाढवण्यासाठी हा जो मायन्यूट डिफरन्स आहे की जो आपण नेकेड आईजने आपल्याला ती इंटेन्सिटी बघताही येणार नाही किंवा लक्षातही येणार नाही, तो मायन्यूट डिफरन्स, तो मायन्यूट फेजमधला जो चेंज आहे तोच चेंज ॲम्प्लिफाय करून आपल्याला ग्रे आणि व्हाईट ह्या शेडमध्ये तो ऑब्जेक्ट दिसतो. लक्षात येतं आहे? मग त्यामुळे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये फक्त ॲडिशन काय आहे किंवा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप काय करतो, इट कॅन डिटेक्ट अ व्हेरी मायन्यूट चेंज इन द फेज. लाईटच्या फेजमध्ये झालेला जो मायन्यूट चेंज आहे तो सुद्धा तो डिटेक्ट करतो आणि बेस्ड ऑन दॅट चेंज इन द फेज आपल्याला ऑब्जेक्ट काय दिसेल, व्हाईट अँड ग्रे. ब्लॅक अँड व्हाईटच्या कंपॅरिझनमध्ये मी म्हणते ब्लॅक अँड व्हाईटच्या ऐवजी ग्रे अँड व्हाईट या शेडमध्ये आपल्याला काय दिसतील, तर आपल्याला ती इमेज दिसते. इथंपर्यंत जर समजायला आपल्याला अवघड जात असेल तर आपण म्हणूयात इन फेज, आउट फेज किंवा एखादं मीडियम फेज किंवा एखाद्या मीडियममधून जर ह्या वेव्ज जात असतील तर त्याच्यात काय काय चेंजेस होतात ते चेंजेस आपण आधी बघूयात. या तिथं काय सांगितलं बघा. इन केस ऑफ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, light passes through the condenser via annular ring and after reaching the specimen plate two type of beams are formed. आता काय म्हणणार आहे, लाईट जेव्हा कशातून पास होते, कंडेन्सरमधून पास होते. बरं त्याच्या आधी तुम्हाला मग ही गोष्ट माहीत पाहिजे की ह्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये आपल्या लाईट मायक्रोस्कोपपेक्षा वेगळ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. त्यासाठी with the help of this diagram we can easily understand the difference between the simple light microscope and phase contrast microscope. आता फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये काय बघा, आपल्या लाईट मायक्रोस्कोपमध्ये काय असतं, सुरुवातीला लाईट इल्युमिनेशनचा सोर्स आहे जो आहे तो मिरर लाईट कलेक्ट करतो आणि तो कोणावर फोकस करतो, कंडेन्सरवर. कंडेन्सर काय करतो, इट कलेक्ट ऑल द लाईट रेज अँड फोकस दॅट लाईट रेज ऑन द स्पेसिमेन. Then whatever the light rays which get refracted from that specimen are collected by the objective lens and objective lens with the help of eyepiece forms the final image. आता इथं हे आपण कशाबद्दल बघितलं, कंपाऊंड मायक्रोस्कोपबद्दल. आता आपण स्टडी काय करतोय, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये आपल्या कंपाऊंड किंवा लाईट मायक्रोस्कोपच्या कंपॅरिझनमध्ये फक्त दोनच चेंजेस आहेत. पहिला चेंज काय आहे, तर पहिला चेंज म्हणजे की फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये कंडेन्सरच्या आधी आणि इल्युमिनेशन सोर्स आणि कंडेन्सर ह्याच्यामध्ये एक प्लेट असते जिला आपण म्हणतोय कंडेन्सर ॲन्युलस ऑर ॲन्युलर प्लेट. आपण काय म्हणतोय बघा, तिथं काय असते प्रेझेंट, तर त्याच्यात प्रेझेंट काय आहे, ही जी आहे आपण हिला काय म्हटलं, ही आहे कंडेन्सर ॲन्युलस ऑर ॲन्युलर प्लेट. कुठं असणार आहे प्रेझेंट बघा ही. आता ही जी रे डायग्राम तुम्हाला दाखवली आहे त्या डायग्राममध्ये काय दिसतंय बघा, हा जर इल्युमिनेशनचा सोर्स असेल, त्या इल्युमिनेशनच्या सोर्समधून हा मध्ये काय आहे, कंडेन्सर आहे. ह्या कंडेन्सरपर्यंत जी लाईट जाती आहे त्या लाईट आणि कंडेन्सरच्या मध्ये ही काय प्रेझेंट आहे, ही प्रेझेंट आहे तिला आपण काय म्हटलं, ॲन्युलस प्लेट किंवा ॲन्युलर प्लेट असं म्हटलं. काय दिसते बघा त्या प्लेटमध्ये, त्या प्लेटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या प्लेटमध्ये फक्त तुम्हाला काय दिसतंय, सेंटरला एक डार्क रिजन दिसतोय, बाजूला पण एक डार्क रिजन आहे आणि फक्त लाईट व्हाईट कलरचं तुम्हाला काय दिसतं, एक पार्ट दिसतोय. आता फंक्शन काय असतं, दिस ॲन्युलस ऑर कंडेन्सर ॲन्युलस इट फॉर्म्स द बीम ऑफ लाईट. डायरेक्टली सगळ्याच्या सगळ्या लाईट रेज कंडेन्सरवर फोकस व्हायच्या ऐवजी सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये त्या लाईट रेज कोणावर फोकस होतात, कंडेन्सरवर फोकस होतात. आणि हे कोण करतं, तर हा चेंज कोणामुळे होतो, तर ह्या ॲन्युलस प्लेटवर. आधी कंडेन्सर किंवा आपण म्हणूयात फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये कोणते दोन डिफरंट पार्ट आहेत आधी ते बघूयात. तर त्यात एक चेंज आहे, तो चेंज काय आहे, तर इन बिटवीन द सोर्स ऑफ इल्युमिनेशन अँड कंडेन्सर in case of phase contrast microscope condenser annulus plate or annular plate is present. And second, in the objective lens or after the objective lens before the eyepiece त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, there is a plate called phase plate is present. म्हणजे लाईट मायक्रोस्कोप आणि फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये दोनच डिफरन्स आहेत की फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये काय आहे, एक आहे फेज प्लेट, दुसरी आहे
कंडेन्सर ॲन्युलस. बाकीचा पूर्ण मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर जसं आपला कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे सेम तसंच आहे की इथं दिसतंय तुम्हाला इल्युमिनेशनचा सोर्स आहे, मग ॲन्युलर प्लेट आहे, मग कंडेन्सर आहे, हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा आपण म्हणूयात जिथे ही इमेज तयार होती ह्याच्यामध्ये इन बिटवीन कुठेतरी काय प्रेझेंट आहे, ही फेज प्लेट प्रेझेंट आहे. लक्षात येतं आहे. हा झाला ह्या दोन पार्ट आहेत. मग आता ह्या 2 पार्टचा रोल काय आहे हे आपण समजून घेऊयात. काय करते बघा की काय काय पार्ट आहेत आपण म्हटलं बघा की ॲन्युलर रिंग, फेज रिंग आणि ह्या 2 एक्स्ट्रा गोष्टी कशात आहेत आपल्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये आहेत. काय करते बघा ह्या गोष्टी, तर आपण म्हटलं काय आहे त्याच्यात ॲन्युलर रिंग आहे. काय करते ही ॲन्युलर रिंग, तर या ॲन्युलर रिंगमध्ये तुम्हाला दिसताना त्या ॲन्युलर रिंगचं स्ट्रक्चर कसं आहे, असा पार्ट तुम्हाला दिसतो. आणि या ॲन्युलर रिंगमध्ये हा जो सेंट्रल रिजन आहे ॲन्युलर रिंगमधला, ॲन्युलर रिंगमधला हा जो सेंट्रल रिजन आहे त्यातून लाईट पास होऊ शकत नाही. आपण काय म्हणूयात मग तो कसा आहे, लाईट डेन्स मीडियम आहे की ज्याच्यातून ह्या रिजनमधून आणि ह्या सेंटरच्या रिजनमधून कुठल्याही लाईट रेज पास होणार नाहीत. त्यामुळे लाईट रेज फक्त पास कुठून होतील, तर लाईट रेज फक्त या मधल्या हॉलो रिंगमधून पास होतील. त्यामुळे ज्या लाईट रेज कंडेन्सरवर पडतील त्या आता सगळ्या लाईट रेज कंडेन्सरवर पडतील का, आपण इथं जर कंडेन्सर असं कन्सिडर केलं तर नाही. कंडेन्सरवर फक्त आपण इथं बघतोय बघा हे येल्लो कलरचा एक सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये कंडेन्सरवर काय पडतील, ह्या लाईट पडतील. म्हणजे फक्त या मिडल रिजनमधून येणाऱ्याच लाईट एका हॉलो सिलेंडरच्या शेपमधून ह्या लाईट रेज कशावर पडतील, इट फॉल्स ऑन द कंडेन्सर. लक्षात येते. कंडेन्सरवर मग काय होणार आहे, तर पूर्ण लाईट रेज येणाऱ्या सगळ्या फॉल न होता त्या लाईट रेज कुठल्या फॉर्ममध्ये येतील, तर त्या लाईट रेज एका सिलेंडरच्या फॉर्ममध्ये त्या कोणावर पडतील, त्या कंडेन्सरवर पडतील. लक्षात येतं आहे. हे फंक्शन कोणाचं होतं, ॲन्युलर प्लेटचं. दुसरं त्याच्याकडे काय मॉडिफिकेशन आहे, तर फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये दुसरी जी प्लेट आहे तिला आपण म्हटलं फेज प्लेट. आता फेज प्लेटमध्ये काय आहे बघा, द फेज प्लेट इज कोटेड विथ द लाईट रिटार्डिंग मटेरियल. लाईट रिटार्डिंग मटेरियल म्हणजे काय, की ज्या मटेरियलवर लाईट रेज जर येऊन पडल्या, लाईट रिटार्डिंग म्हणजे काय, जर त्याच्यावर लाईट येऊन पडल्या तर त्याच्या फेजमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. लक्षात येते. आणि आपण काय म्हणतो, ह्या रिजनमध्ये आपण ह्या 2 रिजन असे आहेत की जे काय करतात, विच रिटार्ड द लाईट रेज. पण जो सेंट्रलचा हॉलो रिजन आहे तो काय करतो, इट इज डिवॉइड ऑफ लाईट रिटार्डिंग मटेरियल. म्हणजे ज्या लाईट रेज ह्याच्यावर पडतील त्यांच्या फेजमध्ये जास्त चेंज होणार नाही. पण ज्या लाईट रेज ह्या सेंट्रल पार्टवर किंवा ह्या पार्टवर पडतील, ज्या पोर्शनला आपण म्हटलं द पोर्शन विच इज कोटेड विथ द लाईट रिटार्डिंग मटेरियल. सो वेन एव्हर द लाईट रेज फॉल ऑन द लाईट रिटार्डेड मटेरियल कोटेड पार्ट, all such light rays they get deviated, or किंवा आपण त्यांना काय म्हणूयात, we observe the change in the phase of that light rays which fall on the light retarding material. लाईट रिटार्डिंग मटेरियलवर ज्या लाईट रेज पडतील त्या लाईट रेजच्या फेजमध्ये आपल्याला काय दिसेल, चेंज झालेला दिसेल. लक्षात येते. हे कोणाचं फंक्शन आहे, तर फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमधल्या फेज प्लेटचं फंक्शन आहे की वेगवेगळ्या ज्या लाईट रेज त्याच्यावर पडत आहेत त्यांच्यामध्ये तो काय करतो, फेज चेंज घडवून आणतो. म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे, फेज प्लेट म्हटलेलं आहे. कारण आपण काय म्हणतो बघा की लाईट रिटार्डिंग आपण म्हणूयात मटेरियल आहे की त्याच्यावर जर लाईट पडली तर त्याच्यावर पडणाऱ्या लाईटच्या फेजमध्ये चेंज होणार आहे. परत एकदा सांगते, लाईटच्या फेजमध्ये चेंज होणार आहे. ह्याचा अर्थ काय, की समजा ती लाईट त्या लाईट रिटार्डिंग मटेरियलवर पडली तर तिच्यात आपण म्हणूयात की फेजमध्ये चेंज होईल. म्हणजे तिच्यातल्या 2 वेव्जमधलं एखाद्या वेळेस डिस्टन्स काय होईल, त्या 2 हिल रिजनमधलं डिस्टन्स कमी होईल किंवा वाढेल. आपण म्हणतो जे होईल त्याला आपण काय म्हणणार आहे, फेजमध्ये तिच्या काय झालेलं आहे, आता चेंज झालेलं आहे.
लक्षात येतं आहे. त्यामुळे ज्या लाईट रेज ह्या दोन पोर्शनमधून जातील त्यांच्या फेजमध्ये चेंज होईल. सो ही फेज प्लेट काय करते की जो आपल्या नेकेड आईजनं दिसण्या इतपत फेजमध्ये चेंज घडवून आणण्याचं काम कोण करते, ही फेज प्लेट करते. अदरवाईज वेन एन एनी लाईट रेज पासेस फ्रॉम एन ऑब्जेक्ट, त्याच्यात पण काही फेज चेंज होणार आहे, बट दॅट स्लाइट फेज चेंज cannot be visualized by the naked eyes, or we cannot observe, or we cannot detect such a small change in the phase. मग तो जो फेजमधला चेंज आहे तो वाढवण्याचं काम कोण करतं, ही फेज प्लेट करते. ते काम कोण करतं, ही फेज प्लेट करते. त्यालाच आपण काय म्हटलं आहे, फेज प्लेट म्हटलेलं आहे. मग आपण काय म्हटलं बघा की ह्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये दोन एक्स्ट्रा गोष्टी आहेत. एक म्हणजे ॲन्युलर रिंग विच इज प्रेझेंट बिटवीन द कंडेन्सर अँड द लाईट सोर्स. लाईट सोर्स आणि कंडेन्सरच्या मध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळं काय होतं, द लाईट रेज आर फॉलन ऑन द कंडेन्सर इन द फॉर्म ऑफ हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडरच्या फॉर्ममध्ये त्या लाईट रेज कोणावर पडतील, कंडेन्सरवर पडतील. त्यानंतर काय आहे त्याच्यात, फेज प्लेट. इट इज प्लेस्ड इन बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड द इमेज प्लेन. म्हणजे आपण ज्याला आय पीस म्हणतो किंवा इमेज प्लेन म्हणतो, तो इमेज प्लेन आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स ह्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तिला आपण काय म्हटलं आहे, त्याच्यामध्ये जी प्रेझेंट आहे तिला आपण म्हटलं आहे ही फेज प्लेट आहे. लक्षात येते. ती फेज प्लेट काय करते तर इट ॲम्प्लिफाय द चेंज इन द फेज. फेजमधला जो चेंज आहे तो आपल्याला दिसण्या इतपत ॲम्प्लिफाय करण्याचं काम ही फेज प्लेट करत असते. इथंपर्यंत जर लक्षात आलं तर त्यानंतर दोन गोष्टी मग माहीत पाहिजेत की वेन द लाईट पासेस थ्रू द कंडेन्सर वाया द ॲन्युलर रिंग आफ्टर रीचिंग द स्पेसिमेन और स्पेसिमेन प्लेट, टू टाईप ऑफ बीम्स आर फॉर्म. समजा त्या स्पेसिमेन प्लेटपर्यंत त्या लाईट रेज आल्या आणि जर समजा त्या स्पेसिमेनमध्ये किंवा स्पेसिमेन प्लेटवर कुठलंही स्पेसिमेन नसेल तर काय होईल, कुठलंही स्पेसिमेन नसेल तर ज्या काही लाईट रेज त्याच्यावर फॉल होतील, सराउंडिंग असू देत किंवा त्याच्या रिजनवरच्या असू देत, स्पेसिमेनमधून प्लेटमधून पास होणाऱ्या असू देत, त्यांच्यामध्ये कोणताही चेंज येणार नाही. मी काय सांगते हे लक्षात येते का बघा. इथं आपण काय म्हणतोय की जेव्हा ह्या लाईट रेज कशातून पास होतील, जेव्हा ह्या लाईट रेज आपण म्हणूया तिथं स्पेसिमेन प्लेट आहे पण त्या स्पेसिमेन प्लेटवर कुठलंही स्पेसिमेन मी ठेवलेलं नाही. आणि दुसरी कंडिशन काय आहे की मी स्पेसिमेन प्लेटवर एकीकडे स्पेसिमेन प्लेटवर काही नाही आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये स्पेसिमेन प्लेटवर स्पेसिमेन आहे. काय होईल, स्पेसिमेन प्लेटवर जेव्हा स्पेसिमेन नसेल त्यावेळी ज्या लाईट रेज त्याच्यातून पास होतील त्या सगळ्या लाईट रेजच्या फेजमध्ये आपल्याला काहीही डिफरन्स दिसणार नाही. मग आपण काय म्हणूयात, ह्या स्पेसिमेन प्लेटच्या सराउंडिंगच्या वेव्ज असू देत किंवा त्या पार्टिकल वेव्ज असू देत, ह्या दोन्हीही सेमच असणार आहेत, विदाउट एनी डेव्हिएशन ह्या पास होत आहेत. तेच जर आपण म्हणूयात कंडिशन काय आहे, इफ द लेन्स कंटेन द सॅम्पल. आता त्या स्पेसिमेन प्लेटवर काय आहे, सॅम्पल असेल तर त्या केसमध्ये काय होते बघा, त्या प्लेटवर जर सॅम्पल असेल तर काय होईल, आपण म्हणूयात इथं सॅम्पल प्रेझेंट आहे. काही वेव्ज काय होतील, ह्या स्पेसिमेनच्या बाजूनं निघून जातील. या वेव्जला आपण काय म्हटलं, सराउंडिंग वेव्ज म्हटलं, कळतंय. बट दोज लाईट वेव्ज विच passes from the स्पेसिमेन, त्या स्पेसिमेनमधून पास झाल्यानंतर त्यांचं काय होईल, थोडंसं डिफ्रॅक्शन होईल. डिफ्रॅक्शन होतं म्हणजे ह्याचा अर्थ कळतो का बघा की लाईट रेज आपण म्हणूयात जेव्हा त्या स्पेसिमेनवर येतील, आता आधी एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे, एअर आहे की जो ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे आणि आपण म्हणूयात ही सेल आहे जो एअर काय ऑप्टिकली रेअरर मीडियम आहे आणि आपण म्हणूयात ही सेल आहे जी ऑप्टिकली डेन्स आहे. त्याच्यातून जेव्हा लाईट रेज पास होईल आपण काय म्हणतो की ऑप्टिकली डेन्स किती आहे मटेरियल, हे आपण कुठल्या टर्ममध्ये बघतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, द ॲबिलिटी ऑफ दॅट मटेरियल टू बेंड द लाईट रेज. मग त्याची जेवढी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल त्याप्रमाणे तो काय करेल, त्या लाईट रेजला बेंड करेल. लक्षात येते, म्हणजे त्या ओरिजिनल त्यांच्या पाथपासून त्या रिफ्रॅक्ट झाल्यात किंवा आपण म्हणूयात डिफ्रॅक्ट झाल्यात. मग ह्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यांना आपण काय म्हणूयात, डिफ्रॅक्टिव्ह वेव्ह म्हणणार आहे.
त्यामुळे ज्या काही वेव्ज पडतील की ज्या कशावर येतील, फेज प्लेटवर येतील, त्यातल्या काही काय असतील, काही सराउंडिंग वेव्ज असतील ज्या विदाऊट फेज चेंज एंटर होत आहेत, आणि काही डिफ्रॅक्टेड वेव्ज असतील की ज्या ड्यू टू द चेंज इन द फेज आपण त्यांना काय म्हटलं आहे, डिफ्रॅक्टिव्ह वेव्ज म्हटलं आहे. आणि त्यांची फेज का बदलली आहे, कारण त्या कशातून पास झाल्या आहेत, ऑप्टिकली डेन्स मीडियममधून आता पास झालेल्या आहेत. त्यांचं दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला या सगळ्या लाईट मिळतील. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, की फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपची गरज काय आहे. फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये आपण काय बघतो, तर वी इन्क्रीज द कॉन्ट्रास्ट बाय यूजिंग द स्लाइट चेंज इन द फेज. आता तो फेजमधला जो स्लाइट चेंज आहे तो ॲम्प्लिफाय करण्यासाठी आपण आपल्या सिम्पल कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काही मॉडिफिकेशन्स केले आहेत. त्या मॉडिफिकेशनमधलं सगळ्यात महत्त्वाचं मॉडिफिकेशन आहे की इन बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस आपण एक काय ठेवलेली आहे, फेज प्लेट ठेवली आहे की ती फेज काय करते, त्या फेजमधला जो डिफरन्स आहे तो ॲम्प्लिफाय करण्याचं काम करते. इथंपर्यंत लक्षात येते का बघा. हीच गोष्ट आपण काय म्हणतो की काही लाईट रेज काय होतील की जे फेजवर आपण म्हणत आपल्या ऑब्जेक्टवर स्पेसिमेनवर पडणार नाहीत, त्यांच्या फेजमध्ये काही चेंज होणार नाही. बघताना काय बघा, यांच्या वेव्ह पॅटर्नमध्ये काहीही चेंज झालेला नाही. पण तेच ज्या लाईट रेज कशावर पडल्या, तुमच्या स्टेन किंवा अनस्टेन सेलवर पडल्यात, त्यांच्यात पडण्याआधीचा त्यांचा जो वेव्हचा पॅटर्न आहे तो आणि त्याच्यानंतरचा पॅटर्न आहे, ह्यात तुम्हाला डिफरन्स दिसतो. मात्र हा डिफरन्स खूप स्लाईट डिफरन्स आहे, निग्लिजिबल आहे, आणि आपल्या नेकेड आईजला आपण तो तेवढा स्लाईट डिफरन्स ऑब्झर्व करू शकत नाही. मग तोच फक्त ॲम्प्लिफाय करण्याचं काम कोण करते, तर आपली फेज प्लेट करते. इथंपर्यंत लक्षात येते का बघा. त्यामुळं काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला दिसतील, आता त्या कशा दिसतात ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपण काय म्हणतो बघा, की जेव्हा लाईट रेज कशातून पास होतील, विदाऊट एनी डेव्हिएशन, किंवा आपण काय म्हटलं बघा, विदाऊट चेंज इन द फेज. म्हणजे जेव्हा आपण म्हणूयात साईडमधून जाणाऱ्या ज्या लाईट रेज आहेत त्यांच्यामध्ये काही फेज चेंज आपल्याला दिसत नाही. मात्र सेंटरमधून बॅक्टेरियाला मधून ज्या जाणाऱ्या लाईट आहेत त्यांच्या फेजमध्ये आपल्याला काय दिसतं, वेवलेंथमध्ये काही डेव्हिएशन आलेलं दिसतं. आता इथं 1/4 वेवलेंथ आउट ऑफ फेज आहे असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट समजून घ्या, 1/4 वेवलेंथ आउट ऑफ फेज आहे. ह्याचा अर्थ काय, तर आपण म्हणूयात की ह्या 2 लाईट वेव्ज आहेत. ह्याच्या आधी जर आपण असं काढलं तर ह्या बॅक्टेरियामध्ये यायच्या आधी दोन्ही काय होत्या, इन फेज होत्या. आता हे कसं बघायचं, तर ह्या 2 हिल रिजनमधलं जे डिस्टन्स आहे ते बघायचं. त्याला आपण काय म्हटलं लॅम्बडा. आता ते जेव्हा या बॅक्टेरियामधून पास होईल, तर काय होणार आहे की हे जे डिस्टन्स होतं लॅम्बडाचं ते कधी कधी काय होतं, जर समजा हाफने कमी झालं तर आपण त्याला काय म्हणणार आहे, लॅम्बडा बाय हाफ डिस्टन्स. आता हे कसं समजून घेऊयात, तर आपण म्हणूयात की ह्या 2 वेव्ज आहेत. हीच वेव्ह जेव्हा एखाद्या ऑप्टिकली डेन्स मीडियममधून जाईल त्यावेळी तिच्या फेजमध्ये चेंज झाला. आधी जे डिस्टन्स या 2 प्लॅटोमधलं होतं त्याला जर आपण 2 हिलमधलं होतं त्याला जर लॅम्बडा म्हटलं, तर ते डिस्टन्स जर काय झालं, जेवढं डिस्टन्स होतं त्याच्या हाफ झालं, तर आपण म्हणूयात लॅम्बडा बाय हाफ डिस्टन्स झालं. म्हणजे ह्या 2 वेव्ज एकमेकांच्या जवळ आल्या आहेत. आता लवकर आपल्याला हिल रिजन दिसतो आणि प्लॅटो रिजन दिसतोय. मग जेव्हा हे डिस्टन्स कमी होऊन एक्झॅक्टली लॅम्बडाच्या हाफ होईल त्यावेळी जो फेजमधला चेंज झाला आहे, आपण काय म्हटलं की ती वेवलेंथ आउट ऑफ फेज झाली. तिची नॉर्मल फेज आहे त्याच्यापेक्षा ती फेज बदलली, पण किती आउट ऑफ फेज झाली, तर हाफ, किंवा आपण म्हणूयात लॅम्बडा बाय 2 ने, किंवा आपण त्याला म्हणतो 1/2 ने काय झाली आहे ती, 1/2 ने काय झालेली आहे ती, आउट ऑफ फेज झालेली आहे. लक्षात येते. आणि तेच जर डिस्टन्स आणखी वाढलं, तेच जर डिस्टन्स आपण काय म्हणूयात आणखी कमी झालं, म्हणजे आपण म्हणूयात की ऑप्टिकली आणखी डेन्स एखाद्या मीडियममधून जर आपण म्हणूयात की ती वेव्ह जर पास झाली, तर इनिशियली जे लॅम्बडाचं डिस्टन्स होतं त्याच्या लॅम्बडा बाय 4 एवढंच डिस्टन्स आता या 2
हिल रिजनमध्ये जर आपल्याला बघायला मिळत असेल तर आपण काय म्हणूयात, हा जो पॅटर्न होता त्या पॅटर्नमध्ये या ऑब्जेक्टमधून पास झाल्यानंतर काय झालं आहे, डिफरन्स तर आलेला आहे वेवलेंथमध्ये. मात्र त्या वेवलेंथमध्ये आलेला डिस्टन्स किती आहे, तर ओरिजिनल जेवढं लॅम्बडाची व्हॅल्यू होती त्याच्या आता λ/4 म्हणजे 1/4च आता काय डिस्टन्स दिसतंय मला 2 हिल रिजनमध्ये दिसतंय. ओरिजिनल जे वेवचं पॅटर्न होतं, जी फेज होती त्यापासून तर हे काय झालं आहे, डेव्हिएशन आहे. त्यापेक्षा हा काय आहे, थोडासा त्यात फरक आहे. म्हणून आपण या वेवला काय म्हटलं की ह्या मीडियममधून पास झाल्यानंतर ही लाईट वेव काय गेली, आउट ऑफ फेज गेली. पण आउट ऑफ फेज किती गेली, तर तिच्यातलं डिस्टन्स λ/4 आलं, 1/4च आलं लॅम्बडाच्या. मग म्हणून आपण काय म्हणतो, द रेज डेव्हिएटेड बाय द स्पेसिमेन इज 1/4 द वेवलेंथ आउट ऑफ फेज. लक्षात येते, आउट ऑफ फेज तर आहेत, मात्र किती, 1/4 आहेत. म्हणजे एखादं मीडियम जितकं ऑप्टिकली डेन्स असेल तितकं ते काय करेल, या वेवलेंथला आउट ऑफ फेज करेल. आणि ते डिस्टन्स किती कमी झाले त्याच्यावर आपण सांगतो, आयदर दॅट वेवलेंथ इज 1/4 आउट ऑफ फेज और 1/2 आउट ऑफ फेज. इथंपर्यंत लक्षात येते. मग आता हा जो चेंज आहे, हाच चेंज काय करते, ही फेज प्लेट इन्क्रीज करण्याचं काम करते. फेज प्लेट हाच चेंज काय करणार आहे, इन्क्रीज करण्याचं काम करते. आणि हेच सिम्पल आपलं प्रिन्सिपल आहे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचं. आपण काय म्हणतो बघा, द अडॅप्टर कन्वर्ट द मायन्यूट डिफरन्स इन द फेज चेंज इन अ ट्रान्समिटेड लाईट ड्यू टू अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑल सेल ऑर्गनलीज इन टू अ perceptible shades of gray. This allow the organelles of the living cell to become visible with fair contrast in them. की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं की त्यांच्यातला कॉन्ट्रास्ट इझिली लक्षात येतो. आता ह्या डायग्रॅममध्ये आपण काय बघितलं आहे की आपण त्यातला चेंज काय काय होते, कोणते 2 पार्ट एक्स्ट्रा आहेत हे बघितलं. त्यात काय काय एक्स्ट्रा आहे म्हणून बघितलं, तर त्यात आपण बघितलं की मेन त्याच्यात ॲन्युलर प्लेट आहे आणि फेज प्लेट एक्स्ट्रा आहे. ॲन्युलर प्लेट काय करते की डायरेक्टली सगळ्याच्या सगळे वेव्स, लाईट रेज, सगळ्याच्या सगळ्या लाईट ज्या आहेत, लाईट रेज आहेत, त्या डायरेक्टली कंडेन्सरवर ट्रान्सफर करायच्याऐवजी काय करते की ही ॲन्युलर प्लेट ज्या काही लाईट रेज आहेत त्या लाईट रेजला एका कोनच्या फॉर्ममध्ये किंवा आपण म्हणूयात एका सिलेंडरच्या, हॉलो सिलेंडरच्या फॉर्ममध्ये इट ट्रान्सफर ऑल द लाईट इन द फॉर्म ऑफ हॉलो सिलेंडर और कशावर ट्रान्सफर करणार आहे ही, तर त्या कंडेन्सरवर ट्रान्सफर करणार आहे. हे काय झालं, तर त्या ॲन्युलर प्लेटचं फंक्शन झालं. आता आपण बघूयात की हा जो आपला फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे तो काम कसं करतो, त्याचं प्रिन्सिपल काय आहे. या गोष्टी तर आपण समजल्या, ह्याच्यावरच त्याचं प्रिन्सिपल अवलंबून आहे. द रिजन ऑफ डिफरंट कंपोजिशन लाईकली टू हॅव अ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस. म्हणजे काय, तर आपण म्हणूयात की जर ही जर आपली बॅक्टेरियल सेल असेल, तर ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये काय काय असतं, न्यूक्लियस असेल, कुठं कुठं मायटोकॉन्ड्रिया असेल. बॅक्टेरियल सेल असेल तर मायटोकॉन्ड्रिया नसेल, पण आपण म्हणूयात युकॅरियोटिक सेल आहे, न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, आणखी कुठल्या सेल ऑर्गनलीज आहेत. या प्रत्येक ऑर्गनलीजची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक ऑर्गनलीजकडे लाईट बेंड करण्याची ॲबिलिटी वेगवेगळी आहे. जी जास्त लाईट बेंड करते तिला आपण म्हणणार आहे तिची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. जी लाईट रेजला कमी अँगलमध्ये बेंड करेल तिला आपण म्हणूयात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तिची कमी आहे. सो नॉर्मली सच डिफरन्स कॅनॉट बी डिटेक्टेड बाय आर आईज. एवढा स्लाईट डिफरन्स त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समधला किंवा तेवढ्या स्लाईट डिफरन्समध्ये होणारा जो फेज चेंज आहे ते आपल्या नॉर्मल आईजला आपल्याला बघता येत नाही. हवेवर फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप कन्वर्ट्स दिस डिफरन्सेस इन मायक्रो आपण म्हणूयात की हा फेजमधला जो मायक्रोमीटरमधला जो चेंज आहे इंटू द डिफरन्सेस इन इंटेन्सिटी, रिलेटिव्हली ब्राईटनेस अँड डार्कनेस. म्हणजे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप काय करतो की हा जो फेजमधला चेंज आहे, जो डिफरन्स आहे, तो आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये दिसायला हवा, चेंज इन द इंटेन्सिटी. तर ते जे कन्वर्जन आहे, स्लाईट चेंज इन द फेज इन टू द
डिफरन्स इन टू द इंटेन्सिटी, म्हणजे फेजमधला जो चेंज आहे तो इंटेन्सिटीमध्ये चेंज करण्याचं काम कोण करतो, हा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप करतो. आणि इंटेन्सिटीमध्ये चेंज झाला हे आपल्याला कसं दिसतं, तर रिलेटिव्ह ब्राईटनेस अँड डार्कनेस आपल्याला तो लक्षात येतो, विच आर विजिबल टू आर आईज. म्हणजे आपल्या नेकेड आईजला जो चेंज आहे तो इझिली ऑब्झर्व करता येईल किंवा त्याच्यातला डिफरन्स लक्षात येईल अशी अरेंजमेंट कोणाच्यात असते, त्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये असते. फेज कॉन्ट्रास्ट microscope convert invisible small phase changes caused by the cell component into the visible intensity changes. काय करते फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, आपण आत्ता तेच सांगितलं की इनविजिबल स्मॉल फेज चेंज जो आहे तो कशात कन्वर्ट करते, विजिबल इंटेन्सिटी चेंजेसमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, हा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला इमेज दिसते. आता ही जी इमेज दिसणार आहे, ही इमेज दिसताना कुठल्या कुठल्या मेकॅनिझमने लाईट पास होतो हे आधी आपल्याला माहीत पाहिजे. आपण काय म्हणतो बघा, द रिंग शेप इल्युमिनेटिंग लाईट. आता जी लाईट पडती आपण म्हटलं कंडेन्सरवर, ती कुठल्या हॉलो सिलेंडरच्या फॉर्ममध्ये पडती आहे, म्हणजे आपण म्हणूयात एका रिंगच्या फॉर्ममध्ये लाईट कोणावर पडते, कंडेन्सरवर पडते. सो द रिंग शेप्ड इल्युमिनेटिंग लाईट दॅट पासेस द कंडेन्सर ॲन्युलस इज focused on the specimen by the condenser. The function of the condenser is to condense the light rays on the specimen. condense करणं म्हणजेच फोकस करणं कोणावर, स्पेसिमेनवर. सो सम ऑफ द इल्युमिनेटिंग लाईट इज स्कॅटर्ड बाय द स्पेसिमेन. काही लाईट रेज स्पेसिमेन स्कॅटर्ड करेल. रिमेनिंग लाईट इज अनअफेक्टेड बाय द स्पेसिमेन. आणि बाकीच्या लाईट रेज ज्या त्या स्पेसिमेनमधून पास होत नाही आहेत त्यांच्या फेजवर काहीही परिणाम होणार नाही. सो द रिमेनिंग लाईट इज अनअफेक्टेड बाय द स्पेसिमेन अँड फॉर्म द बॅकग्राऊंड लाईट इन अ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. सो द इमेज कॉन्ट्रास्ट इज इम्प्रूव्ड बाय द टू डिफरंट मेथड्स. बट बिफोर दॅट अंडरस्टँड दॅट द रिंग, आपण परत एकदा रिपीट करूयात की काय मेकॅनिझम होतं ह्या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये. द रिंग शेप इल्युमिनेटिंग लाईट दॅट पासेस द कंडेन्सर ॲन्युलस इज फोकस्ड ऑन द स्पेसिमेन by the condenser. Some of the illuminating light is scattered by the specimen and the remaining light is unaffected by the specimen. The remaining light is unaffected by the specimen and forms the background light. ज्या लाईटचं स्कॅटरिंग होत नाही, जी लाईट स्पेसिमेनमधून जात नाही, ती लाईट इमेज तयार करताना आपल्याला कशी दिसते, ब्राईट दिसते. त्यामुळे बॅकग्राऊंड कसा दिसतो, आपल्याला लाईट दिसतो किंवा ब्राईट दिसतो इन अ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. आणि ज्या ठिकाणची लाईट आपण म्हणूयात लाईट रेज जे स्पेसिमेनमधून पास झालेत, ज्याच्या फेजमध्ये चेंज झाला आहे, तिथं आपल्याला कलर कसा दिसतो, ग्रे कलर आपल्याला ऑब्जेक्टचा बघायला मिळतो. त्यामुळे इन द फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आपल्याला जी इमेज दिसते ती इमेज कुठल्या फॉर्ममध्ये दिसते, तर ती इमेज आपल्याला ग्रेच्या शेडमध्ये, ब्लॅक, ग्रे अँड व्हाईट ह्या शेडमध्ये दिसते. इथं दिसतंय बघा तुम्हाला की पहिल्या इमेजमध्ये आपण काय बघतोय, पहिल्या इमेजमध्ये आपण ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपमध्ये एखादा ऑब्जेक्ट कसा दिसेल जर त्याला आपण स्टेन केलं नाही तर इथं तुम्हाला क्लिअरली लक्षात येतं. हिअर वी कॅन क्लिअरली ऑब्झर्व दॅट ड्यू टू द लॅक ऑफ कॉन्ट्रास्ट वी कॅनॉट ऑब्झर्व द सेल क्लिअरली. और जी इमेज तयार होईल ती इतकी क्लिअर नाही आहे. का क्लिअर नाही आहे, कारण त्याच्यात कॉन्ट्रास्ट नाही आहे. तेच फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये त्याच सेल्स आहेत ज्यांना आपण स्टेन केलेलं नाही, बट जो फेजमधला स्लाईट चेंज आहे तो फेज प्लेटने इन्हान्स केला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं आहे, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला दिसणारी इमेज ही अशी दिसणार आहे की जिथं आपल्याला बॅकग्राऊंड थोडासा लाईट दिसतो, ब्राईट दिसतो, आणि जिथं फेज चेंज खूप झालेला आहे तो रिजन आपल्याला डार्क दिसतो. आणि काही काही रिजन आपल्याला कसे दिसत आहेत, ग्रे कलरचे दिसत आहेत. सो द मायन्यूट डिफरन्सेस जे आहेत तेही आपल्याला दिसतील. मग आपण म्हणूयात ह्यात काय म्हणायचं की जो रिजन इलेक्ट्रॉन डेन्स आहे किंवा ज्या रिजनची आपण म्हणूयात की ऑप्टिकल डेन्सिटी जास्त आहे तो पार्ट त्या सेलचा आपल्याला कसा दिसेल, डार्क कलरचा दिसेल. ज्या रिजनची ऑप्टिकल डेन्सिटी कमी आहे तो रिजन आपल्याला कसा दिसेल, ग्रे कलरचा दिसेल. आणि बाकीचा रिजन आपल्याला कसा दिसणार आहे, तर स्लाइटली ग्रे कलरचा दिसेल, ज्याच्यावर कुठल्याही विदाऊट एनी डेव्हिएशन लाईट रेज फॉल झालेला आहे. तो जो रिजन आहे तो आपल्याला ब्राईट दिसेल. हे झालं फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आणि त्यांचं प्रिन्सिपल. मग फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, डार्क फील्ड मायक्रोस्कोप आणि ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप ह्यातल्या इमेजमधला फरक काय आहे हे तुम्हाला या पिक्चरमधून क्लिअर होईल.
त्यानंतर आपण म्हणतो की हा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप काम कसं करतो आपण आत्ता हे बघितलं. त्यानंतर या फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमधून तयार होताना इमेज किंवा कुठल्या रेस बाहेर पडतात हे आपण ह्या इमेजमधून क्लिअरली बघू शकतो. यात आपण काय म्हणतो आहे बघा की कंडेन्सरमधून ज्या पडणाऱ्या रेज आहेत त्या रेजचं कन्व्हर्जन कशात केलं आहे, या कंडेन्सर ॲन्युलसने एका हॉलो किंवा आपण म्हणूयात इथं दिसते बघा काय केलं आहे, एका हॉलो सिलेंडरमध्ये केलं आहे. त्यामुळे सगळ्या लाईट रेज अशा त्या कंडेन्सरवर फॉल न होता काय होणार आहेत, ह्या लाईट रेज एका सिलेंडरच्या फॉर्ममध्ये या कंडेन्सरवर फॉल होतील. कंडेन्सरवर ज्या व्हॉट एव्हर द लाईट रेज विच आर प्रेझेंट ऑन द किंवा ज्या लाईट रेज कशातून आल्या आहेत, आपण म्हणूयात इल्युमिनेटिंग सोर्समधून कंडेन्सरपर्यंत आल्या आहेत. कंडेन्सर काय करेल, कंडेन्सर फोकस ऑल दॅट लाईट रेज ऑन द स्पेसिमेन. आणि या स्पेसिमेनमधून काही लाईट रेज काय होतील, काही लाईट रेज स्कॅटर्ड होतील ज्या येलो कलरने दाखवल्या आहेत, आणि काही बॅकग्राऊंडच्या लाईट आहेत की ज्या विदाऊट एनी डेव्हिएशन पास होतील. या सगळ्यांच्या मदतीने काय तयार केली जाते, फायनल इमेज इथे तयार केली जाते. लक्षात येते. मग हा जो फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे कुठे कुठे यूज करतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत हे आपण बघूयात. सो स्मॉल अनस्टेन्ड स्पेसिमेन सच ॲज अ लिव्हिंग सेल कॅन बी सीन विथ द हेल्प ऑफ द फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. इट मेक्स हायली ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट मोर विजिबल. जे ट्रान्सपरंट आहे त्यातला जो स्लाईट फेस चेंज आहे तो सुद्धा ह्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, विजिबल करू शकतो. एक्झॅमिनिंग द इंट्रासेल्युलर कंपोनंट्स ऑफ द लिव्हिंग सेल ॲट रिलेटिव्हली हाय रिझोल्युशन. For example, the dynamic motility of mitochondria, mitotic chromosomes and vacuoles. So all these organelles like mitochondria, then the process like mitotic chromosome and vacuoles can be observed only with the help of phase contrast microscope. It made it possible for biologists to study the living cell and how they proliferate through the cell division. So if we are interested to observe the cell division, the cell must be in a viable form, and we can observe the viable cell only under the phase contrast microscope. So if we are interested to study the proliferation through the cell division, then we need a phase contrast microscope. हे झालं फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपचे काही ॲप्लिकेशन्स. So here we complete the phase contrast microscope. I hope the concepts are clear all the concepts are clear for you. Then we stop here.